आता बीडमधून मोठी बातमी। बीड कारागृहातून महादेव गीतेला दुसरीकडे हलवलं गेलेलं आहे। संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आलेली आहे। गीतेसह 4 आरोपींची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली असून बीड कारागृहामध्ये कराड आणि गीते टोळीचा राडा झाला होता। दोन्ही गँगचे सर्व आरोपी आमने सामने आले होते। या दोघांमध्येही वाद निर्माण झाला, हाणामारी झाली आणि त्यानंतर आता पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। आरोपी महादेव गीतेची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। गीतेसह आणखी त्याचे 3 साथीदार सुद्धा हर्सुल कारागृहात त्यांना पाठवण्यात आलेले आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या 2 आरोपींमध्ये आणि त्याचबरोबर जे बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी आहे महादेव गीते यांच्यामध्ये जिल्हा कारागृहामध्ये सकाळी वाद घडला होता ना। वादाचा माहिती जी समोर आली होती, मारहाण झाली होती। महादेव गीतेकडनं आरोपी वाल्मिक कराड त्याचबरोबर सुदर्शन घुलेला मारहाण झाली। या मारहाणीनंतर जिल्हा कारागृहाने एक निर्णय घेतलेला आहे। महादेव गीतेला आता बीड जिल्हा कारागृहाऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल जिल्हा कारागृहाकडे हलवण्यात आलेला आहे आणि बीड जिल्हा कारागृहामधून महादेव गीतेला हर्सुलकडे घेऊन आता पोलिस निघालेले आहेत। जी, धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर बीड कारागृहातून कराड आणि गीते टोळीचा राडा समोर आल्यानंतर आता बीड कारागृहातून महादेव गीतेला दुसरीकडे हलवण्यात आलेले आहे। संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आलेली आहे।